नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पेरणी करण्याऐवजी टोकन पद्धतीनं जर गव्हाची लागवड केली तर पिकात किती जबरदस्त बदल होतो ते आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण व्यवस्थितरित्या समजावून घेऊ. ही गव्हाची केलेली लागवड कशी केलेली आहे, त्याचं खत नियोजन असेल, त्याचं पाणी नियोजन असेल, हे कशा पद्धतीने केलेलं आहे ते मी तुम्हाला गव्हाच्या ह्या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती देणार आहे आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू. आता आपण बघूया टोकन पद्धतीचे मुख्य फायदे. सा साध्या पेरणीला एकरी 40 ते 50 किलो बियाणे लागते, पण टोकन पद्धतीत 25 ते 30 किलो बियाणे पुरेशा होते. खर्चात मोठी बचत होते आणि फुटवेसुद्धा खूप येतात. हे 2 ओळीतील आपण अंतर बघू शकतात. हे 4 फुटावर ठिबक आहे आणि 4 फूट अंतरावरती केलेला गहू आहे. 4 फुटाचं अंतरसुद्धा आता पूर्णपणे जुळलेलं आहे. 4 फूट अंतर असण्याचा मुख्य फायदा म्हणजे सूर्यप्रकाश आणि हवा खेळती मिळते. त्यामुळे एका दाण्यापासून एका झाडाला कमीत कमी 25 ते 40 फुटवे आपण बघू शकतात. 25 ते 40 फुटवे आहेत. जे टोकन पद्धतीनं गव्हाची लागवड होती त्याच्यामुळं ते बियाणं खोलवर जातं आणि त्याला एक अशी मजबूती मिळते. खोडसुद्धा खूप चांगल्या प्रकारे रुंद होतं त्याचं आणि पडण्याची शक्यता कमी असते. ते पाणी द्यायचा कुठलाही ताण राहत नाही. जे आपण रात्रभर उभे राहून पाणी द्यावं लागतं, तर ठिबक असल्यामुळं तो एक महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा म्हणजे खताचं नियोजन. ठिबकद्वारे खत सोडायला सुद्धा खूप सोप्या पद्धतीनं संपूर्ण झाडाला एकसारख्या प्रमाणात पाणी पाणी आणि खत मिळतं. शेतकरी मित्रांना एवढंच सांगायचं आहे, की कमी बियाणे, कमी खर्च आणि 1.5 ते 2 पट उत्पादन हे या टोकन केलेल्यामुळं नक्कीच मिळेल. तुम्हाला हे गव्हाचे पीक कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.